शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना 5,000 कोटींना विकला. संजय राऊत यांचा मोठा दावा. पक्षात आमचं बहुमत असताना निवडणूक आयोगाने आमचा पक्ष अमित शहा यांच्या दबावाखाली एकनाथ शिंदे यांना 5,000 कोटींना विकला आहे. निवडणूक आयोगात सेटिंग आणि बेटिंग करणं यात जनतेचे 5,000 कोटी खर्च झालेत. अमित शहा यांच्या शेअर मार्केटमधून आमचा पक्ष विकला गेला असा आरोप करतानाच आमचाच नव्हे तर निवडणूक आयोगाने आणखीन 4 पक्ष विकले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी शिवसेनेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्यापर्यंत चालणार असल्याचं सांगितले. आम्ही शिवसेना घटनात्मकरित्या चालवली. आमच्या पक्षाची घटना होती. पक्षामध्ये आमचं बहुमत असताना आयोगाने अमित शहा यांच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना 5,000 कोटींना विकला. मी आकडा सांगतो, त्याची किंमत 5,000 कोटी. यात निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत याचा हिशोब ते देतील. या प्रक्रियेत 5,000 कोटी खर्च झालेत. आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, गोव्याला नेणं, निवडणूक आयोगात सेटिंग बिटिंग करणं यात जनतेचे 5,000 कोटी खर्च झालेत. हा पक्ष अमित शहा यांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला. निवडणूक आयोगाने यात दलालाची भूमिका बजावली. पक्षाने विकण्यात निवडणूक आयोग हा एजंट आहे. निवडणूक आयोगाने असे 4 पक्ष विकले आहेत. आमचा, पवारांचा, तृणमूल आणि मधल्या काळात अजून एक पक्ष, असे 4 पक्ष विकले. लोकशाहीची विक्री निवडणूक आयोग करत असेल तर देशात उरलं काय? हा आकडा खरा आहे, पण मिंद्यांचे लोक अधिक आकडा सांगू शकतील. कुणाला किती दिले याचा मी हिशोब केला आहे, असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. सर, सिब्बलांचा युक्तिवाद होता, पण आमदार अपात्रता प्रकरणावरती आज युक्तिवाद आहे. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा पक्ष आणि चिन्हाच्या अनुषंगाने असल्याचं नाही, पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण शिवसेना हा पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, जो त्यांच्या हयातीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली एक पक्षाची घटना तयार झाली. ती घटना आम्ही निवडणूक आयोगाला कळवली. त्याच्या रितसर पोचपावत्या आमच्याकडे आहेत आणि ते म्हणतात की हा पक्ष हा अनडेमोक्रेटिक, अलोकशाही आहे, अलोकशाहीवादी आहे. असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगानं त्यांच्या निर्णयात दिलेले. पक्ष आणि चिन्ह हेच महत्वाचं आहे ना. या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या? अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी. मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता ह्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. त्या आकडे आम्ही देऊ नंतर. 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत. या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.